हॅलो एव्हरीवन. दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू या न्यूजपेपर मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर सुरुवातीला आपण आजचं जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. तर तुम्हाला माहितीच असेल की सध्या भारताची जी लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि भारताच्या बदलत्या लोकसंख्यात्मक रचनेबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. म्हणजेच काही राज्याची लोकसंख्या खूप आता वृद्ध होत आहे, तर काही राज्यामध्ये तरुण लोकसंख्या वाढत असल्याने सध्या देशामध्ये हे जे लोकसंख्येचे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये असमान पद्धतीने बदल होत आहेत. आणि त्याचबरोबर भारताची जी सेंट्रल बँक आहे आरबीआय त्यांनी काही सल्ले दिलेत. तर या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या आर्टिकलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर आर्टिकलचं नाव आहे माइंड द टाइम ऑन फायनान्शियल बर्डन ऑफ इंडियाज एजिंग पॉप्युलेशन. तर या वाक्यातील आपण अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. माइंड द टाइम म्हणजे वेळेचं गांभीर्य ओळखणे, फायनान्शियल बर्डन म्हणजे आर्थिक ओझं किंवा आर्थिक समस्या, आणि एजिंग पॉप्युलेशन म्हणजे वृद्ध होत जाणारी किंवा म्हातारी होत जाणारी लोकसंख्या. तर या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे भारतामध्ये वृद्ध लोकसंख्या वाढत असल्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये भारतावर खूप मोठं आर्थिक ओझं निर्माण होणार आहे आणि ही जी समस्या आहे त्या समस्येकडे सर्वांनी खूप गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असं हे आजच्या आर्टिकलचं टायटल आहे. पुढची लाईन पाहूया. इंडिया नीड्स पब्लिक फंडेड जेरियाट्रिक केअर टू टेक केअर ऑफ इट्स एल्डरली. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. पब्लिक फंडेड म्हणजे सरकारी खर्चामधून चालवलं जाणारं, जेरियाट्रिक केअर म्हणजे जे म्हातारे किंवा वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्यासाठी आरोग्य सेवा म्हणजेच त्यांच्यासाठी सर्व मेडिकल फॅसिलिटीज यांची व्यवस्था करणे, आणि एल्डरली म्हणजे वृद्ध व्यक्ती. तर या वाक्याचा अर्थ आहे भारतामधील वृद्ध नागरिकांची काळजी घेण्यासाठी भारत सरकारने त्यांच्या सार्वजनिक निधीमधून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. म्हणजेच ही जी अडचण आहे ती भविष्यामध्ये खूप मोठी आणि गंभीर अडचण असणार आहे, आणि त्यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे आतापासूनच भारत सरकारने काही सिस्टमॅटिक प्लॅनिंग नाही केलं तर याचे पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात. पुढची लाईन पाहूया. While India is often celebrated for its demographic dividend, its states are undergoing a significant but uneven demographic transition. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. वाईल म्हणजे जरी, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे जी देशाची तरुण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमुळे देशाला मिळणारा आर्थिक फायदा, अंडरगोईंग म्हणजे अनुभवणे किंवा त्या परिस्थितीतून जाणे, सिग्निफिकंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर, अनइव्हन म्हणजे असमान, आणि डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजे लोकसंख्येच्या रचनेमधील बदल. तर या वाक्याचा अर्थ आहे भारताच्या तरुण लोकसंख्येमुळे भारताला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जो फायदा मिळतो त्याबद्दल गौरवलं जातं, पण प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये देशातील जी सर्व वेगवेगळी राज्य आहेत त्या राज्यामध्ये लोकसंख्येतील बदल सध्या समान परिस्थितीने होत नाहीयेत. म्हणजेच हे बदल काही राज्यामध्ये लवकर होत आहेत आणि या बदलामध्ये काही राज्य मागे राहत आहेत, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. According to a new RBI report, Kerala and Tamil Nadu will be aging states by 2036 because their elderly populations will exceed 22% and 20% respectively. Aging states म्हणजे वृद्ध होत चाललेली राज्य, म्हणजेच असे राज्य जिथे की खूप वयस्कर व्यक्तींचं प्रमाण जास्त आहे किंवा त्या राज्यामध्ये वयस्कर व्यक्तीच खूप जास्त लोकसंख्येमध्ये आहेत. एक्सीड म्हणजे च्यापेक्षा जास्त, आणि रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. तर इथे असं दिलंय की आरबीआयने जो अहवाल सध्या भारत सरकार समोर सादर केला आहे तर त्या अहवालामध्ये असं सांगितलंय की केरळ आणि तामिळनाडू ही दोन राज्य 2036 मध्ये वृद्ध राज्य ठरतील, कारण या राज्यामधील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांचे प्रमाण 2036 पर्यंत खूप जास्त असेल. म्हणजेच जे 40 ते 50 या वरचे जे व्यक्ती आहेत त्यांचे प्रमाण या राज्यामध्ये 2036 ला खूप जास्त होईल, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. On the other hand, the working age population of Bihar, Uttar Pradesh and Jharkhand will continue to rise beyond 2031. On the other hand म्हणजे दुसरीकडे किंवा याउलट, वर्किंग एज पॉप्युलेशन म्हणजे काम करू शकणाऱ्या वयातील लोक, त्यांची लोकसंख्या, राईज म्हणजे वाढ होणे, आणि बियॉन्ड म्हणजे च्या पुढे. तर इथे असं दिलंय की वरच्या लाईनच्या उलट बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची लोकसंख्या ही 2031 नंतरही वाढतच राहणार आहे. म्हणजेच वर आपण जसं पाहिलं की काही राज्यांमधील लोकसंख्या 2036 पर्यंत वृद्ध होणार पण आहे, आणि त्यांच्या उलट आता या वाक्यामध्ये असं पाहिलं की 2031 नंतरही काही राज्यामध्ये जी तरुण व्यक्ती आहेत ती असणार आहेत, आणि अशी तरुण व्यक्ती असल्यामुळे त्या राज्यामध्ये कंटिन्युअस काम चालू राहणार आहे. म्हणजेच अशा प्रकारे ही जी दोन प्रकारची राज्य निर्माण होतील त्यांच्यामुळे जे सध्या जसं समीकरण आहे की काही राज्य खूप श्रीमंत आहेत आणि काही राज्य खूप गरीब आहेत, ही दरी भविष्यामध्ये वेगळ्या प्रकारे दिसू शकते. जेव्हा बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यामधील जी काम करू शकणारी लोकसंख्या आहे ती वाढत राहील, त्यांच्यामुळे या गोष्टीमध्ये बदल होईल, आणि जी सध्या प्रगत राज्य आहेत त्या राज्यामध्ये खूप वृद्ध व्यक्तींची वाढ झाल्यामुळे तिकडे अडचणी निर्माण होतील. तर ह्या ज्या विरोधाभास असणाऱ्या परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होतील काही राज्यांमध्ये, याबद्दल आपण इथे पाहिलं.
पुढची लाईन पाहूया. कर्नाटक अँड महाराष्ट्र ऑक्युपाय द मिडल ग्राउंड बॅलेन्सिंग ग्रोथ विथ द ऑनसेट ऑफ एजिंग प्रेशर. ऑक्युपाय द मिडल ग्राउंड म्हणजे मध्यभागी असणे किंवा मधल्या टप्प्यामध्ये असणे. बॅलेन्सिंग म्हणजे समतोल साधणे. ग्रोथ म्हणजे प्रगती किंवा विकास. ऑनसेट म्हणजे सुरुवात. आणि एजिंग प्रेशर म्हणजे जी वृद्ध लोकसंख्या आहे त्यांची वाढ झाल्यामुळे होणारा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरील ताण. तर या वाक्यामध्ये दोन राज्य म्हणजेच कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये जी थोडी व्यवस्थित परिस्थिती आहे, म्हणजेच या दोन राज्यामध्ये एकीकडे विकासही सुरू आहे आणि दुसरीकडे ही जी वृद्ध लोकसंख्या आहे त्या वृद्ध लोकसंख्येच्या वाढण्याचा दबावही या राज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्थित ठेवला आहे. म्हणजेच एक प्रकारे ही राज्य विकास आणि वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे त्या दोघांच्या मधल्या टप्प्यामध्ये आहेत सध्या, असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इन रिस्पॉन्स द आरबीआय हॅज ॲडवाइज्ड एजिंग स्टेट्स टू रॅशनलाइज देअर सबसिडीज to afford rising pension costs and youthful states to invest heavily in human capital. In response म्हणजे या परिस्थितीवर प्रतिसाद देताना किंवा या परिस्थितीवर आपलं मत सांगताना. ॲडवाइस म्हणजे सल्ला देणे. रॅशनलाइज म्हणजे जो खर्च होणार आहे किंवा जो खर्च केला जात आहे त्या खर्चामध्ये थोडंसं व्यवस्थापन आणणे, म्हणजेच तो खर्च करण्यामध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण करणे. सबसिडी म्हणजे अनुदान. पेन्शन कॉस्ट म्हणजे पेन्शनवर केला जाणारा खर्च. युथफुल स्टेट्स म्हणजे तरुण लोकसंख्या असणारी राज्य. हेविली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर. आणि ह्युमन कॅपिटल म्हणजे अशी लोकसंख्या किंवा मनुष्यबळ जे की चांगल्या प्रमाणामध्ये सुशिक्षित आहे आणि त्यांच्याकडे काही स्किल म्हणजे कौशल्य आहेत. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की भारताची जी सेंट्रल बँक आहे आरबीआय, तर त्यांनी हे जे वेगवेगळे राज्य आहेत भारतामध्ये, म्हणजे काही राज्यांमध्ये येते की वृद्ध लोकसंख्या खूप वाढत आहे आणि काही राज्यांमध्ये खूप तरुण लोकसंख्या आहे. तर या दोन प्रकारच्या राज्यांसाठी आरबीआयने काही गोष्टी सुचवल्या आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की असे राज्य ज्या राज्यामध्ये वृद्ध लोकसंख्या खूप जास्त वाढत आहे त्या राज्यांनी जे अनुदान त्या राज्यांतर्फे दिलं जातं वेगवेगळ्या स्कीमसाठी, तर ते अनुदान त्यांनी आता कमी केलं पाहिजे. म्हणजेच त्या अनुदानामध्ये त्यांनी थोडीशी शिस्त आणली पाहिजे, जेणेकरून त्यांना हे जे अनुदानाचे पैसे आहेत ते जे व्यक्ती आता वयस्कर होणार आहेत तर त्यांच्या पेन्शनसाठी वापरता येतील. आणि उलट तरुण लोकसंख्या असलेल्या राज्यांनी त्यांचा जो निधी आहे तो मोठ्या प्रमाणावर त्या राज्यामधील जे तरुण व्यक्ती आहेत त्यांच्या शिक्षणावर आणि त्याचबरोबर त्यांना एखादं स्किल मिळेल या गोष्टीसाठी घालवला पाहिजे. म्हणजेच आजच्या काळामध्ये जे स्किल्स महत्वाचे असतील त्या गोष्टी त्यांनी या तरुण व्यक्तींना दिल्या पाहिजेत, म्हणजे आजच्या काळातील त्यांना जॉब मिळतील. तर या दोन प्रकारच्या गोष्टी या वेगवेगळ्या राज्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कराव्यात असं आरबीआयचं म्हणणं आहे. पुढची लाईन पाहूया. बट हाऊ माइंडफुल इज आरबीआयज फिस्कल ॲडवाइस ऑफ द पॉलिटिकल अंडरटोन्स. माइंडफुल म्हणजे भान ठेवणारे किंवा जाणीव असणारे. फिस्कल ॲडवाइस म्हणजे आर्थिक धोरणाबद्दल दिलेला सल्ला. आणि पॉलिटिकल अंडरटोन्स म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये लपलेला राजकीय अर्थ किंवा त्या गोष्टीमधून होणारा राजकीय परिणाम. तर इथे असं दिलंय की आरबीआयने जे आपण वरच्या वाक्यामध्ये पाहिलं की काही आर्थिक धोरण राबवण्याचं दोन वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यांना सांगितलं आहे. तर ते धोरण देताना त्यामागे जी काही राजकीय परिणाम होणार आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या संवेदनशील पण आहेत, म्हणजेच राजकीय दृष्ट्या हा जो वेगवेगळा वयोगट आहे तर त्या बाबतीत या धोरणांचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. तर या गोष्टीवर आरबीआयने आपली जी धोरणं दिली आहेत ते देताना कितपत विचार केला आहे हा एक महत्वाचा प्रश्न पडू शकतो असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. सदर्न स्टेट्स हॅव्हिंग सक्सेसफुली टेम्ड पॉप्युलेशन ग्रोथ फेस अ डबल वॅमी. लोअर सेंट्रल टॅक्स डिव्होल्यूशन because population weightage in finance commission formulae favors the populous northern states plus lower parliamentary representation due to upcoming delimitation exercise. सदर्न स्टेट्स म्हणजे भारताच्या दक्षिण दिशेला असणारी राज्य, म्हणजेच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक यासारखे राज्य. टेम्ड म्हणजे नियंत्रणात आणणे. डबल वॅमी म्हणजे दुहेरी फटका, म्हणजेच दोन्हीकडून असणारं संकट. सेंट्रल टॅक्स डिव्होल्यूशन म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारा राज्य सरकारांना करांचा वाटा. म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल जर केंद्र सरकारला 10 रुपये टॅक्स भेटत असेल तर तो टॅक्स केंद्र सरकारतर्फे राज्यांनाही दिला जातो, म्हणजे उदाहरणार्थ 4 रुपये. तर अशा प्रकारे हा जो टॅक्स प्रत्येक राज्याला दिला जातो ते प्रमाण वेगळं वेगळं असतं लोकसंख्येनुसार. तर हा जो कराचा वाटा आहे तो वेगवेगळा असणं म्हणजेच सेंट्रल टॅक्स डिव्होल्यूशन. पॉप्युलेशन वेटेज म्हणजे लोकसंख्येवर आधारित असणारं महत्व. फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग. फॉर्म्युले म्हणजे सूत्र किंवा नियम. फेवर्स म्हणजे प्राधान्य देणे. पॉप्युलस म्हणजे जास्त लोकसंख्या असणारे. नॉर्दर्न स्टेट्स म्हणजे भारताच्या उत्तरेकडील राज्य, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासारखी जास्त लोकसंख्या असणारी राज्य. पार्लमेंटरी रिप्रेझेंटेशन म्हणजे संसदेमध्ये असणारं प्रतिनिधित्व. अपकमिंग म्हणजे येणारी. आणि डिलिमिटेशन एक्सरसाइज म्हणजे मतदारसंघामध्ये पुनर्रचना किंवा फेरबदल करण्याची प्रक्रिया. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं की भारतामधील जे दक्षिणेकडील राज्य आहेत तर त्या राज्यांनी जरी त्यांची लोकसंख्या आटोक्यात आणली असेल तरी त्यांना आता दुहेरी अडचण निर्माण झाली आहे. तर त्या कोणत्या? तर एकीकडे भारताचे जे वित्त आयोग आहेत तर त्या वित्त आयोगाने तयार केलेल्या नियमानुसार लोकसंख्येला जास्त महत्व दिलं जाणार आहे. म्हणजेच केंद्र सरकारकडून ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना कराचा मोठा वाटा मिळणार आहे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आता पुनर्रचना करण्यात येणार आहे. म्हणजे संसदेमध्ये ज्या राज्यांची लोकसंख्या सध्या जास्त आहे त्या राज्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळणार आहेत आणि ज्या राज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांचे प्रतिनिधी आता कमी होणार आहेत. म्हणजेच अशा प्रकारे जे भारतातील दक्षिणेकडील राज्य आहेत त्यांनी लोकसंख्येचे प्रमाण जरी नियमित केले असले म्हणजेच कमी केले असले तरी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि ज्या राज्यांमधील लोकसंख्या जास्त आहे त्यांना त्या लोकसंख्येचा बऱ्याच प्रमाणामध्ये आता या दोन गोष्टीमुळे फायदा होईल असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ऑन द अदर हँड, while the youthful states have a window of opportunity to boost growth using a larger workforce, the share of their spending on education has stagnated or declined, and the question of employability persists. Window of opportunity म्हणजे एका ठराविक काळासाठी म्हणजेच मर्यादित काळासाठी असणारी महत्वाची संधी. बूस्ट ग्रोथ म्हणजे आर्थिक वाढ होणे. वर्कफोर्स म्हणजे कामगार वर्ग. शेअर ऑफ स्पेंडिंग म्हणजे खर्चाचा वाटा म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी त्या राज्य सरकारतर्फे केला जाणारा खर्च. स्टॅग्नेटेड म्हणजे स्थिर राहिला म्हणजेच वाढलाही नाही आणि कमी झालाही नाही. डिक्लाइन म्हणजे कमी होणे. एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगार मिळण्याची क्षमता. म्हणजे आपण असं म्हणूया की एखाद्या व्यक्तीकडे एखादं जर स्किल असेल तरच त्याला जॉब मिळू शकतं आणि त्याच्याकडे जर स्किल नसेल तर त्याला जॉब मिळू शकत नाही. आणि परसिस्ट म्हणजे कायम राहते. तर इथे असं दिलंय की वर ज्या आपण अडचणी पाहिल्या म्हणजे प्रगत राज्यांना ज्या अडचणी येत आहेत त्यांच्या विरुद्ध ज्या राज्यामध्ये सध्या तरुण लोकसंख्या खूप जास्त आहे त्या राज्यामध्ये मोठ्या कामगार वर्गामुळे खूप विकासाच्या संधी जरी असल्या तरी त्यांच्या शिक्षणावर जो खर्च त्या राज्यांनी वाढवायला पाहिजे होता तो वाढवला नाहीये आणि वाढवण्याऐवजी तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी सुद्धा केला आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे हे जे राज्य आहेत म्हणजे ज्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्या राज्यामध्ये जे चांगले जॉब्स मिळण्याची जी शक्यता आहे ती अजूनही तशीच आहे. म्हणजे तरुण राज्यामध्ये सध्या शिक्षणासाठी जो खर्च केला पाहिजे तो खर्च व्यवस्थित न केल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे त्या राज्यामधील नोकरीचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो आणखी सुटलेला नाहीये. या सर्व गोष्टी आपण या लाईन मध्ये पाहिल्या. पुढची लाईन पाहूया. दीज पीपल विल ऑल्सो एंटर द वर्कफोर्स ॲट अ टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन अँड AI in industry. So the RBI suggestion to boost labor intensive sectors may leave these states vulnerable to possibility of aging before they get rich. वर्कफोर्स म्हणजे काम करू शकणारी लोकसंख्या. मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज मध्ये ऑटोमेशन म्हणजेच रोबोट्सचा वापर केला जातो तशी यंत्रणा. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सजेशन म्हणजे मत सांगणे. बूस्ट म्हणजे वाढ करणे. लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स म्हणजे असे क्षेत्र ज्या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. वल्नरेबल म्हणजे असुरक्षित असणे. एजिंग बिफोर दे गेट रिच म्हणजे आर्थिक दृष्ट्या चांगले किंवा मजबूत होण्याआधीच त्या राज्याची लोकसंख्या वृद्ध जास्त होणे. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की अशी लोकसंख्या म्हणजेच ज्या राज्यामध्ये खूप जास्त तरुण आहेत अशा राज्यामध्ये असणारी लोकसंख्या तर त्या राज्यांनी जर कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंटवर जर फक्त फोकस केला म्हणजे जास्त लक्ष दिले आरबीआयच्या म्हणण्यानुसार तर अशा राज्यामधील जे काम करू शकणारी लोकसंख्या आहे ती जेव्हा खरंच काम करायला तयार होईल त्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतील स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रामधील म्हणजेच मेकॅनिकल या फील्ड मधील तर त्या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये ऑटोमॅटिक होतील म्हणजेच रोबोट यासारख्या गोष्टीने करता येतील. आणि त्याचबरोबर त्या परिस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याने सुद्धा करता येतील. म्हणजेच आरबीआयचं जे म्हणणं आहे की या राज्यांनी जे श्रम विकासावर आधारित जे उद्योग आहेत त्यांना जे प्राधान्य दिलं पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये हे शिक्षण खरंच उपयोगी पडेल का या तरुण लोकसंख्या असणाऱ्या राज्यांना. आणि जर बरोबर समीकरण जमलं नाही तर ही राज्य दक्षिणेकडील राज्यांच्या प्रमाणामध्ये श्रीमंत होण्याआधीच या राज्यांना वृद्ध लोकसंख्या होण्याचं जे मोठं संकट असेल भविष्यामध्ये त्याला तोंड द्यावं लागेल. आणि अशा प्रकारे त्या राज्यामध्ये आरबीआयने हे जे सांगितलं आहे की श्रमप्रधान गोष्टी आहेत त्यांना प्राधान्य देण्याबद्दलचं मत हे त्या राज्यामध्ये खरं करता येणार नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. रिसर्च हॅज शोन दॅट एजिंग इन इंडिया डिस्प्रपोर्शनेटली अफेक्ट वुमन हू ऑफन लिव्ह लॉंगर बट विथ फ्युअर फायनान्शियल ॲसेट्स. रिसर्च म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध लावल्यानंतर त्यामधून मिळालेली माहिती किंवा आपण त्याला संशोधन असं सुद्धा म्हणतो. डिस्प्रपोर्शनेटली म्हणजे असमान प्रमाणामध्ये. अफेक्ट म्हणजे परिणाम होणे. लिव्ह लॉंगर म्हणजे जास्त आयुष्य जगणे. फ्युअर म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये. आणि फायनान्शियल ॲसेट्स म्हणजे आर्थिक मालमत्ता. तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की एक जे संशोधन झालं होतं तर या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की भारतामध्ये हा जो वृद्धत्वाचा परिणाम आहे तो महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेला आहे. कारण त्या जास्त काळ जगतात पण त्यांच्याकडे जे आर्थिक साधनं असतात ती कमी असतात. म्हणजेच वृद्धत्वाचा आर्थिक त्रास महिलांना जास्त सहन करावा लागतो असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द आरबीआय's focus on workforce policy overlooks the majority of elderly women who were never in the formal workforce and thus have no pension. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे. वर्कफोर्स पॉलिसी म्हणजे कामगार धोरण. ओव्हरलुक म्हणजे दुर्लक्ष करणे. एल्डरली वुमन म्हणजे वयस्कर स्त्रिया. फॉर्मल वर्कफोर्स म्हणजे औपचारिकरित्या नोकरीमध्ये किंवा नोकरीच्या क्षेत्रामध्ये असणारा भाग. तर इथे असं दिलंय की आरबीआयने हे जे कामगार धोरण तयार केलं आहे तर त्या धोरणामध्ये वृद्ध महिलांवर खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात आलंय. आणि यामागं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे की महिलांचं जे
औपचारिक नोकऱ्या असतात तर त्या नोकऱ्यामध्ये तेवढा भाग नव्हता आणि त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारची पेन्शन सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच एक प्रकारे जे स्त्रियांचं प्रमाण होतं ते वर्कफोर्समध्ये कमी होतं आणि त्यामुळे त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक अडचणींना खूप मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागू शकतं. या सर्व गोष्टी या लाईनमध्ये सांगितल्या आहेत. पुढची लाईन पाहूया. RBI मॉडेल ऑल्सो अज्युम सम लेवल ऑफ फॅमिली सपोर्ट बट विथ मायग्रेशन अँड न्यूक्लिअर फॅमिलीज बिकमिंग द नॉर्म द इन्फॉर्मल सेफ्टी नेट इज कोलॅप्सिंग. अज्युम म्हणजे गृहीत धरणे, मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणजे लहान कुटुंब, इन्फॉर्मल सेफ्टी नेट म्हणजे अनौपचारिक पद्धतीची आधाराची व्यवस्था आणि कोलॅप्सिंग म्हणजे कोसळत आहे. तर इथे असं दिलं आहे की RBIचं जे मॉडेल होतं त्या मॉडेलनुसार हे जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना कुटुंबाकडून आधार मिळेल असं गृहीत धरलं गेलं होतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही समस्या आहेत नवीन प्रकारच्या म्हणजे स्थलांतर आणि लहान कुटुंब पद्धती, तर यासारख्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर सामान्य होत असल्यामुळे हे जे RBIचं म्हणणं होतं की कुटुंबाकडून वृद्ध व्यक्तींना आधार मिळेल तर ही अनौपचारिक आधार व्यवस्था आता खूप मोठ्या प्रमाणावर कमकुवत होत आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. अल्टिमेटली द डेमोग्राफिक ट्रान्झिशन कॅनॉट बी मॅनेज्ड बाय फिजिकल चेंजेस अलोन. अल्टिमेटली म्हणजे शेवटी डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजे लोकसंख्येमधील होणारा बदल, फिजिकल चेंजेस म्हणजे जी आर्थिक धोरणं असतात त्यांच्यामध्ये होणारा बदल. तर इथे असं दिलंय की शेवटी लोकसंख्येमधील हे जे बदल आहेत ते बदल केवळ आर्थिक धोरणामधील बदल करूनच चांगल्या प्रकारे हाताळता येणार नाहीत. म्हणजेच आर्थिक धोरणांबरोबरच आणखी बऱ्याच गोष्टींचा या गोष्टीमध्ये सहभाग करावा लागेल. त्यानंतरच ही जी लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्येचं बरोबर नियमन करता येईल. आणि यासाठी काय काय करायला पाहिजे तर याबद्दल 4 गोष्टी RBIने पुढच्या पॅराग्राफ मध्ये सांगितल्या आहेत. तर त्या पाहूया. फर्स्ट, अ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी इज नीडेड टू क्रिएट जॉब्स एन मास इन न्यू सेक्टर्स सच एज ग्रीन एनर्जी अँड केअर इकॉनॉमी. इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणजे औद्योगिक धोरण, एन मास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर, ग्रीन एनर्जी म्हणजे पर्यावरण पूरक ऊर्जा म्हणजेच नैसर्गिक स्रोत आहेत त्यापासून मिळणारी ऊर्जा, आणि केअर इकॉनॉमी म्हणजे आरोग्य आणि देखभाल या संबंधित असणारी अर्थव्यवस्था. तर इथे असं दिलं आहे की सर्वप्रथम जी हरित ऊर्जा आहे तर यासारख्या ऊर्जा स्त्रोतावर आणि त्याचबरोबर हे जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांचं देखभाल करण्याचं जे क्षेत्र आहे म्हणजेच त्या क्षेत्रामधून ज्या नवीन नोकऱ्या निर्माण होतील तर ह्या नव्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची गरज म्हणजेच त्या संबंधीचं एक नवीन औद्योगिक धोरण निर्माण करण्याची सध्या गरज आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. सेकंड, द युथफुल स्टेट्स मस्ट बिल्ड हेल्थ केअर अँड पेन्शन सर्व्हिसेस नाव टू अवॉइड फिजिकल शॉक्स इफ अँड वेन द रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट्स ड्रॉप्स. युथफुल स्टेट्स म्हणजे तरुण लोकसंख्या असणारी राज्य, हेल्थ केअर म्हणजे आरोग्याशी संबंधित असणाऱ्या सेवा, पेन्शन सर्व्हिसेस म्हणजे पेन्शन मिळण्यासंबंधी असणाऱ्या सेवा, फिजिकल शॉक्स म्हणजे आर्थिक धक्के म्हणजेच अचानक एखाद्या गोष्टीमधून होणारा आर्थिक त्रास, रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या स्थिर ठेवणारा जन्माचा दर, आणि ड्रॉप्स म्हणजे कमी होणे. तर इथे असं दिलं आहे की दुसरी गोष्ट काय केली पाहिजे तर जी तरुण लोकसंख्या असलेले राज्य आहेत तर त्या राज्यांनी आताच त्या राज्यांमध्ये आर्थिक सेवा आणि त्याचबरोबर पेन्शन बद्दलच्या व्यवस्था आतापासूनच उभारणं आवश्यक आहे. म्हणजेच आता ज्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्या राज्यामध्ये जेव्हा भविष्यामध्ये लोकसंख्या कंट्रोल केली जाईल म्हणजेच प्रमाणामध्ये आणली जाईल आणि त्यानंतर जो जन्मदर कमी होईल तर ते कमी झालेल्या जन्मदराच्या प्रमाणामधून काही आर्थिक संकट अचानक येऊ शकतात. तर ते संकट कमी करण्यासाठी त्या राज्यांनी आताच ज्या महत्वाच्या फॅसिलिटीज आहेत म्हणजेच आरोग्य सेवा आणि पेन्शन यासारख्या सेवा चांगल्या प्रकारे उभारणं आवश्यक आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. थर्ड, फॉर मोस्ट ऑफ इंडियाज एल्डरली द फ्युचर लुक्स लेस लाईक ग्रेसफुल एजिंग अँड मोर लाईक फायनान्शियल डिपेंडन्सी अनलेस द स्टेट ड्रास्टिकली एक्सपांड्स सोशल पेन्शन्स बट दिस डायरेक्टली कॉन्ट्रडिक्ट्स द RBI's कॉल फॉर फिजिकल कन्सॉलिडेशन. ग्रेसफुल एजिंग म्हणजे सन्मानाने येणारं वृद्धत्व किंवा म्हातारपण, म्हणजे म्हातारपणामध्ये सर्व गोष्टी सन्मानाने आणि स्वतःवरून करू शकणे आणि चांगल्या प्रकारचं आयुष्य जगणे. फायनान्शियल डिपेंडन्सी म्हणजे आर्थिक गोष्टींमध्ये अवलंबून असणे. ड्रास्टिकली एक्सपांड्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वाढ करणे. सोशल पेन्शन्स म्हणजे सामाजिक पेन्शन यासारख्या योजना. कॉन्ट्रडिक्ट्स म्हणजे विरोधाभास निर्माण होणे किंवा विरोधाची परिस्थिती निर्माण होणे. आणि फिजिकल कन्सॉलिडेशन म्हणजे जो सरकारचा आर्थिक खर्च असतो त्या खर्चावर नियंत्रण. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की तिसरी एक गोष्ट अशी करता येईल की जे सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वृद्ध व्यक्ती आहेत तर अशा नागरिकांसाठी भविष्यामध्ये सन्मानाने वृद्धत्व न येता त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गोष्टींमध्ये अवलंबून राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि ही जी समस्या येईल तर त्या समस्येवर उत्तर म्हणून सरकारने सामाजिक पेन्शन सारख्या गोष्टी ज्या आहेत त्यांची सुरुवात केली पाहिजे. पण जोपर्यंत सरकार या सामाजिक पेन्शन यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढवत नाही तोपर्यंत ही अडचण तशीच राहील. पण सरकारतर्फे अशा काही गोष्टी करणं म्हणजे RBIचे जे खर्च नियंत्रण करण्याबद्दलच्या सर्व भूमिका आहेत या नियमांच्या विरोधातच जाणं असं होईल असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. फायनली, विदाउट अ मॅसिव्ह एक्सपान्शन ऑफ पब्लिक जेरियाट्रिक केअर द ग्रेसफुल एजिंग
एजिंग दॅट द रिपोर्ट्स एनविजन्स विल बी अवेलेबल ओनली टू द वेल्दी. मॅसिव्ह एक्सपान्शन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वाढ करणे. पब्लिक जेरियाट्रिक केअर म्हणजे सरकारतर्फे दिली जाणारी वृद्ध व्यक्तींसाठीची आरोग्याची व्यवस्था. ग्रेसफुल एजिंग म्हणजे सन्मानाने वृद्धत्व येणं किंवा सन्मानाने म्हातारपणाचं आयुष्य जगणं. एनविजन्स म्हणजे कल्पना करणे आणि वेल्दी म्हणजे श्रीमंत. तर इथे असं दिलंय की या सर्व गोष्टीनंतर शेवटी जर सार्वजनिक पातळीवर म्हणजेच सरकारतर्फे वृद्ध व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य आणि देखभाल यासारख्या गोष्टी वाढवण्यात आल्या नाहीत, तर आरबीआय तर्फे जो अहवाल देण्यात आला होता म्हणजेच ज्यामध्ये सन्मानाने वृद्धत्व येण्याबद्दल सांगितलं होतं, म्हणजेच म्हातारपणाच्या ज्या परिस्थिती होत्या त्याच्यामध्ये जे चांगलं आयुष्य जगण्याच्या गोष्टीबद्दल सांगितलं होतं, तर ती परिस्थिती जी असेल ती फक्त जे श्रीमंत व्यक्ती असतील त्यांनाच ती गोष्ट उपलब्ध असू शकेल, म्हणजेच व्यवस्थितरित्या मिळू शकेल असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच सरकारी सेवा योग्य प्रमाणात नसतील ह्या वृद्ध व्यक्तींसाठी भविष्यामध्ये, तर जे चांगले वृद्धत्व असेल ते फक्त श्रीमंतांनाच मिळेल असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे देशासमोर प्रगतीसोबतच जी भविष्यामध्ये देशाची जी मोठी लोकसंख्या येणाऱ्या भविष्यामध्ये लवकरच वृद्ध होईल, तर त्यांच्यामुळे देशासमोर ज्या आणखी नवीन समस्या येतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी देश पातळीवर लवकरच कोणते उपाय केले पाहिजे आरबीआयच्या सांगण्यानुसार, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या आर्टिकलमध्ये चर्चा केली. धन्यवाद.